शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण दौंड तालुक्यामध्ये मित्रांनो आपण आज तुम्हाला एक वेगळं मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. तुम्ही मला वेगळं काय बाबा याच्यामध्ये, तर वेगळं असं आहे मित्रांनो, याच्यामध्ये कधी तुम्ही कोथिंबीरच्या प्लॉटवरती कोथिंबीर पाहिली का? म्हणजे इथं तुम्हाला थोडंसं वेगळे पण जाणवलं त्याच्यामध्ये की पहिला कोथिंबीरचा प्लॉट केला होता. त्याच्यानंतर अनेक लोकांनी तुम्हाला असा सल्ला दिला की कोथिंबीरच्या प्लॉटवरती कोथिंबीर येणार नाही व्यवस्थित, थंडीच्या ह्याच्यामध्ये, आणि म्हणजे एकतर येतच नाही आणि तुम्ही त्या थंडीचा रिस्क घेताय, मग तर येणारच नाही. म्हणजे तुम्ही जर आता महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहिती असेल की जवळजवळ सर तापमान एवढं खाली पडलंय आणि एवढी प्रचंड थंडी वाढली की या सगळ्या थंडीमध्ये अनेक पिकं गारटून गेलेत, वाढ होत नाहीये. करप्यासारख्या मव्यासारख्या प्रचंड फवारण्या लोक घेऊन राहिलेत. विशेष म्हणजे एवढं सगळं करून केमिकलचे सगळे ट्रीटमेंट करून सध्या शेतकरी फेल झालाय. बरोबर, आपण शेतकऱ्याला स्वतःलाच विचारू की त्यांनी हे चमत्कार कसं काय केला आणि कुणाच्या भरोश्यावर एवढा मोठी रिस्क घेतली त्यांनी. म्हणजे लोकांचा विरोध आहे, लोक एवढी सांगत होते आणि तुम्ही एकदम विरोधात जाऊन काम केलं. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी सागर दिलीप शाह. ओके. SCT वैदिकवर मी हा प्लॉट आणलेला आहे. हा, 15 पिशव्या कृषी अमृत टाकले होते पहिल्या प्लॉटला. ओके. त्याच प्लॉटवर परत सेकंड प्लॉट घेतलाय. त्याच प्लॉटवर. त्याच प्लॉटवर किती क्षेत्र आहे सगळं? 50 गुंठे. 50 गुंठे क्षेत्रामध्ये पहिल्यांदा कोथिंबीर केली, हो. पहिल्यांदा कृषी अमृतच्या 15 बॅग टाकल्या, 15 बॅग. त्याच्यानंतर तुम्ही परत सेकंड पीक घेतलं. सेकंड पीक. तर तुम्हाला भीती नाही का वाटली? तुम्हाला सल्ले नाही का मिळाले? सल्ले आलते, हा. निगेटिव्ह सल्ले बरेच की करू नका, येणार नाही प्लॉट त्याच्यावर. हा, पण मला विश्वास होता SCTवर. अच्छा. मी फक्त त्याला कृषी अमृत आणि 2 लिटर सॉइल चार्जर प्रत्येक पाण्याला सोडलेलं आहे. अच्छा, आणि एक फवारणी फ्रूट चार्जरची आणि एनर्जी बुस्टरची. म्हणजे जवळजवळ स्वच्छता किती गेला असतील? पहिल्या प्लॉटला 8 लिटर आणि ह्या प्लॉटला 8 लिटर. म्हणजे जवळजवळ 16 लिटर स्वच्छता गेले आणि कृषी अमृतच्या 15 बॅग गेले. 15 बॅग. मला सांगा सर, हा जो प्लॉट एवढा वाढला, मी तुमच्या हातातला बी दाखवू इच्छितो सगळ्या शेतकऱ्यांना. मित्रांनो हा जरा जवळून पहा. आता ह्याची जर तेज पाहिलं तुम्ही, तेज, आणि ह्याची जर पत्ती पाहिली सर, कोथिंबीर अशी पण येऊ शकते, ती पण सेकंड वेळा एकाच क्षेत्रामध्ये. सर काय वाटतं हे सगळं पाहून, तुम्ही सगळं जर पाहिलं तर तुम्हाला स्वतःला काय वाटतं? काय नाही, SCTची जात आहे, बाकी काय तो. हा, तुम्ही SCT कशी माहिती झाली बरं तुम्हाला? मी व्हिडिओ पहिले बघायचो. अच्छा, बरं. व्हिडिओ बघून मग कॉन्टॅक्ट झालं. पहिल्यांदा कोतवालचं झालं. हा, ते कोतवालचं आमचं काही नाही. मग गायकवाड सरांनी मार्गदर्शन, चितळे सरांचं मार्गदर्शन भेटलं. येतात 8-10 दिवसाला 15 दिवसाला प्लॉटवर चक्कर असते त्याची. बर सर, हा जर वास पाहिला आपण, अरे बाप, हा, कोथिंबीर सर एवढा, गावरान. हा, प्युअर गावरान. प्युअर गावरान. हा. हा, कोणती व्हरायटी 31 दिवसाचा आहे फक्त सर. किती दिवसाचा? 31 दिवस. 31 दिवसामध्ये. आणि माणसामध्ये 6 महिना लागतो काढाय. हा हा. सर, तुम्ही बघा ना, मी जर हा जर ठेवला ना सर, एवढ्या थंडीत. जवळजवळ, हा. हा, एवढ्या थंडीमध्ये सर, एवढी थंडी पडली म्हणजे जवळजवळ तुम्ही जर टेम्परेचर बघितलं, कधी कधी 6 ह्याच्यावरती 6 टेम्परेचर सहा. जाते. आणि एवढी थंडी आहे सर. एवढ्या थंडीमध्ये मी तर ऐकलं की मगाशी तुम्ही मला सांगत होता, पान पिवळं दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. हा. हा? कानच पिवळं. काय बघा ना सर, आता इकडे मी दाखवतो सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉट बघा. पूर्ण प्लॉट मध्ये कुठंच तुम्हाला पिवळटपणा नाही सर. म्हणजे तुम्ही जर एवढ्यात जर बघितला सर, एवढ्यामध्ये कुठंच तुम्हाला पिवळट असा पानच नाही दिसणार. नाही. आणि जर ग्रोथ जर बघितला, खाली जर दांडा दाखवतो मी शेतकऱ्यांना, बघा आता शेतकरी मित्रांनो, याचा जर दांडा पाहिला एकदम खतरनाक आहे सर. केवढ्याला सर? आता ही सगळी लोक तुमच्याकडे काढायला आले, ते सगळे कोथिंबीर तुम्ही विकलाय प्लॉट दिलाय. ना? काय केवढ्याला दिलं तुम्ही? 1 लाख. 1 लाखाला प्लॉट विकला. साधारण तुम्ही असं ठरवलं की मला याच्या खाली प्लॉट द्यायचंच नाही, द्यायचं म्हणजे 1 लाखाच्या खाली द्यायचंच नाही, तेवढेच पैसे आले. ते नाही, 1.25 लाख ठरवले होते, हा. पण समजा 1 लाखाला दिला. 1 लाखाला दिला. ज्यांनी घेतलाय त्यांचं काय मत होतं, म्हणजे पाहिल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती? ते 2 तास हल्लेच नाहीत ना. हा, 2 तास बसून होते प्लॉट घेण्यासाठी. घेण्यासाठी. हो. सर आता जर पाहिलं मार्केटमध्ये काय हो, कोथिंबीरची काय अवस्था आहे आता? म्हणजे आता समजा जाऊन- क्वालिटीच्या बाबतीत काय वाटतं? क्वालिटी आपली 1 नंबर. आणि जर ज्यांनी केमिकल वरती केलाय हो. त्यांची अवस्था काय?
त्यांची तर एकदम बिकट अवस्था आहे. दोघ जण बघायला आलते म्हणले तुमची वाढली कशी, आमची वाढतच नाही. हा, वाढतच नाही. वाढतच नाही थंडीत. आता ह्यांचा जे विषय ना, ह्याच्या अगोदर मी ही बी अशी टॉप मधली झालेली. हा वेगवेगळं प्रयोग एसीटी वैदिकच वेगळा प्रयोग काहीतरी करून बघणार. आता ह्यांनी कसं बघितलंय, एकाच बेसल डोस टाकायचा ते 2 पीक काढायचे, पण ताकदीने वापरायचं. सॉइल चार्ज काय करतं माणूस बाबा, काय जण आपण 10 दिवसाला 2 लिटर सोडतात. त्यांचा तसा विषय नाही, प्रत्येक पाण्याला 2 लिटर सोडणार. सोडणारच. हा. मग समजा 900 याला रुपये जाऊ दे 7 म्हणजे. पाणी झाली तर 14 लिटर जाणार. जाणारच. जाणार. ते साधारण बदल मला- नाही काय, हा ना, कॉम्प्रोमाइज काय करायचं काहीच नाही. नाही करायचं. रिझल्ट पाहिजे तर आपल्याला खर्च करायची ताकद त्यांची त्याची. हा. सर, विषय शेतकरी काय म्हणतो, खर्च बी कमी झाला पाहिजे, उत्पन्न बी जास्त निघाला पाहिजे. खर्चाकडे मागे पुढे नाही बघायचं, उत्पन्न त्या पट्टीत. पण तुम्ही खर्च पोषणासाठी करताय ना. हा, हो. आता विषय गाव जात- आता हा. ह्यांनी ह्या प्लॉटला साधारण हा. मिनिमम 2 प्लॉट मध्ये मिनिमम 30-40 रुपये खर्च केला असेल. अच्छा आतापर्यंत ह्यांनी 2.5 लाखाचं उत्पन्न काढले. हो. सर, कोणती बँक पैसे देते? ऊस लावलं तर वर्ष काढते 2 महिन्याच्या 2.5 लाख कमवले. पहिला ऊस होता त्याचा 80,000 रुपये झाले. आता या प्लॉटचे 1 लाख रुपये 30 दिवसात. 30 आणि त्याच्या अगोदरच 1.5 लाखाला गेलता. आता याच्यापेक्षाही शेतकरी मित्रांनो थोडस मला चकित करणारी गोष्ट वाटते. आता तुम्ही सांगताय ती कोणती, तुम्ही याचा खोडवा धरणार आहे. हा, खोडा. मग असं होत नाही सर. नाही. म्हणजे तिसऱ्यांदा सर्व- कोथिंबीर. बघा, तिसऱ्या वेळेस बी कोथिंबीरच करणार आहे, हो. परंतु याच्यामध्ये पेरणी नाही करणार. पेरणी हाय- नाही. ह्या जर हाय, तुम्ही या कटवरच. तुम्ही जर पाहता ह्या कट केलेले पाठीमागे जर पाहिले, आता काढायचं काम चालू आहे, डायरेक्ट ह्याचा खोडवा पकडणार आहे. खोडा, हो. तुम्हाला लोक मला वेळेत काढते. का आम्हाला पण काढते. अहो एवढंच नाही वेळेत काढत. हा. पिरूचा प्लॉट आहे, आता बघितला ना तुम्ही, त्या पिरूच्या प्लॉट लावताना वेळेत काढत होते. खडकात काय पिरू आणणार हा बाबा. तुम्ही सांगा ना, आता तुम्ही जर पलीकडे कॅमेरा दाखवला, बघा ते पलीकडे जर दाखवा कॅमेरा, तो पूर्ण असं उंचावर तुमचं क्षेत्र आहे, बरोबर हो, सर? हो, हो. आणि त्याच्यावर तुम्ही पेरू लावलाय. पेरू लावलं. आता ते पेरू लावताना पण प्युअर खडक आहे. प्युअर खडक म्हणजे जी हे येतं का पाषाण, हा, पिरूचं काळा पाषाण, पाषाण. काळा पाषाण भरलेला आहे, त्याच्यावर मध्ये लावलेले. आणि सर, झाडं लावताना गम्याला माती, त्या आणि- काळ्या मातीत लावली तेवढे. तुम्ही तिथं बी खूप चांगलं मॅनेजमेंट केलं. खूप सर, तुम्ही पहिला एक अनुभव होता, परत तुम्ही पेरू वापरला. पेरूचा थोडासा अनुभव सांगा मला. पेरूचं तर टोटल फर्स्ट डे फर्स्ट पासूनच सिटीवर येतो. म्हणजे त्याची नीव राखल्यापासून. हा हा, डे फर्स्ट पासूनच. आणि 1 नंबर क्वालिटी. आता मी घरी सुद्धा स्वतः खातोय ना, 1 नंबर क्वालिटी, चव काय वाटते? 1 नंबर. आता जी मी 12 किलो माल दिला, हा 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 पहिल्यांदा माल परवा दिवशी 12 किलो दिला, हा तो ज्या व्यापाऱ्याला दिलाय त्यांनी काल फोन केला होता. हा हा हा. आता 80च्या खाली तो माल विकतच नाही. काय बोलता? 80च्या खाली विकत नाही, त्यांनी कालच फोन केला. आणि मार्केटला मार्केट 30-40 आणि 40 रुपये. आणि 80 रुपयाने. दाम दुपटीने. सर, मी आतापर्यंत हे ऐकलं होतं की तुमचे 1 रुपयाचे समजा तुम्ही 5 रुपये खर्च, 1.25 रुपये झाले, तुम्ही डायरेक्ट दामदुप्त म्हणून हो राहिले. हो हो. एवढी खात्री, एवढी सगळी कशामुळे आली तुम्हाला? एसीटी मुळे. समजा हे सिटी वैदिक तुमच्या हातात मिळालंच नसतं सर, काय नाही परिस्थिती मग असते? नाही, मग अवघड आहे. काय झालं असतं काय पहिली बी माहिती. करायची की शेती, त्यांना इंटरेस्ट नव्हता, पण त्यातनं उत्पन्न एवढं, ह्याच्यात उत्पन्न मिळायला लागलं ना, म्हणजे त्यांना 1 वर्ष माणसंच 1.5 बघायची, वर्षाला गडी इंटरेस्ट ठेवली, चांगला तेच लागून बघायची. गेला. आता मी टोटल 2 वर्ष झाले स्वतः शेती बघतोय. सर, असा माल पिकवलाय तुम्ही, मला सांगा, केमिकलचे चांगले चांगले धुरंधर फेल आहेत. अहो, का? ही उचलायचं म्हणलं की कोण दिशी दारू मारतो, कोण काय करतं, ह्यांनी तसला काय काहीच प्रयोगच नाही. काय विषय आहे? आणून ठेवली मी, पण ती नाही मारली. आणून ठेवलेली सर, मला घरात सांगा. बाजूला आणून ठेवलेली. मला सांगा, नशा तुमच्या प्रोडक्ट मध्येच असेल तर दारू मारायची काय कारण नाही? नशा दशाच करून हा. टाकते, नशा केली की दशाच करून टाकते. मला सांगा. मार्केटला बी अडचण येते. तुम्ही दारू मारणार हा. आणि हे लोकांनी तुमची पिंडी 10 रुपयाला विकत घ्यावी का बरं? म्हणजे तुम्ही दारू पाजणार लोकांना, हा, बरोबर. मग तुम्ही विष पाजून पैसे कमवणार. विष पाजून, बरोबर. तुम्ही अमृत पाजून करा ना. हम्म. मला सांगा, केमिकलच्या फवारण्या मारून, केमिकल खत टाकून तुम्ही ती पेंडी 5 रुपयाला विकताय, हा. आणि तुम्ही विष विकताय. अरे, तुम्ही ही पेंडी खणखरीत नाणं 10 रुपयाला विका ना, अमृत टाकून. का सर? बरं, कोण म्हणतं येत नाहीये? मला सांगा, आज एवढी थंडी पडली, एवढ्या प्रचंड प्रॉब्लेम आहेत लोकांकडे, आणि तुम्ही एवढे सगळे प्रॉब्लेम डावलून तुमची जर कोथिंबीर पाहिलं सर, अरे सर सांगू राहिले 1 लाख रुपये जे आता मला मिळाले ते द्यायला तयार आहे. मला 1 पान पिवळं दाखवा. हा. चला इथं दाखवा, बघा इथं कुठेही दाखवा, मला 1 पान पिवळं दाखवा. प्लॉट मध्ये हा? दाखवा. अख्ख्या मला गवत दिसत नाही, काय बरं? सॉइल चार्जर. हा? फक्त आहे ना, पहिल्या प्लॉटच्या वेळेस 4 बायांनी 1 दिवसात निंद होतं, परत काहीच नाही. काहीच करायची गरज नाही. काहीच नाही. त्यांचा प्रयोग कसा आहे माहिती आहे फक्त का? हा. लांबसर म्हणतात 10 ml मारा, की बरं. 20 ml मारतात.
दाम सवय दुप्पट. लागली ना मला ते 20 ml कसं आहे, मारतात. आपण रासायनिकचं जर दुकानदारांनी सांगितलं की बाबा पंपाला 5 ml वापर, हा. आता आम्ही शेतकरी 5 ml काय होते, 2 ml जरा जास्त. आता राम सरचं बघतो आम्ही व्हिडिओ, 10 ml म्हणलं ना 20 ml. पोषण देत आहे ना. हा. पोषण बी देते आणि गवत बी दिसलं नाही त्यांचं, त्यांना एक अनुभव आहे. सर मला सांगा, तुम्ही केमिकल मारताय, केमिकल मारून आज उत्पादन बघितलं तर काहीच नाही येत. काहीच नाही. बरं, विष तुम्ही देताय सगळं करून, रोगराई येते. रोगराई. मला सांगा, हे जर समजा प्लॉट आज मी तिला समजा असं धरा काही कालावधी मिनिटासाठी किंवा हा केमिकल वगैरे केला असता आपण, तर काय रोगाला सामोरं जावं लागलं असतं? म्हणजे कोणते कोणते रोगाला सामोरं जावं लागलं असतं? करप्या आला असता, हा. बुरी पिवळी पडणे, वाढणे नाही, वाढच होत वाढ नाही. आता वाढायला माझ्या बरोबरचे एवढं आलाच नसता तो, दोन वाढायचं चार लांब राहिलं. मित्रांची कोथमीर वाढतच नाही, गायकवाड सरांकडेच पाठवतोय मी. हा. म्हणलं त्यांना विचारा, म्हणलं बाबा म्हणजे मित्रांचा असा अनुभव आहे ह्याच्यामध्ये, ती बी तुमच्यासारखे डबल पिकं नाही, नाही नाही सिंगल पीक. सिंगल हा सिंगल पिकांतच बाद, म्हणजे डबल सर, पिकाचा नादच करायचा नाही. एक लक्षात घ्या, याच्यातून आपल्याला काय सिद्ध होतंय की जर तुमच्याकडे पोषण, बघा लोक काय म्हणतात, मी अशा प्रकारची व्हरायटी आणली, मी तशा प्रकारची व्हरायटी आणली, पण मुळामध्ये व्हरायटी महत्वाची आहे की माती महत्वाची आहे? हे महत्वाचं आहे का हो नाही, सर? माती महत्वाची. तुमची माती चांगली असेल ना, कोणतीही व्हरायटी कोणत्याही वातावरणामध्ये सर येऊ शकते. जर Yes. तुमचं पोषण चांगलं असेल तर तुमचं वातावरण सुद्धा काय करू शकत. बघा मगाच अशी जी शेतकरी तुम्हाला सांगत होते की ह्या कोथिंबीर येणार नाही, ही येणार पण नाही. गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणता का बरं? केमिकल मध्ये ती सिद्ध आहे, हा बरोबर. केमिकल मध्ये ते खरंच सिद्ध आहे, येतच- कारण येतच केमिकल नाही. येतच नाहीये, त्याला तो अनुभव आहे. परंतु सर वैदिक मध्ये तसं होत नाही. तसं नाही होत. वैदिक ती आता मी कन्सेप्ट उलट खोडून तिसरा काढते. प्लॉट घेणार आहे याच्यामुळे, ह्याच्याच खोडवा घेणार आहे परत. हा, लोक- ह्याच खर्चात हाय ह्याच आहे. हाय ह्याच फक्त खर्चात. सॉइल वर्ण स्प्रे कृषी अमृत टाकले, ओके. बस. कारण शेतकरी मित्रांनो तिसरा प्लॉट बी का घेणार आहे, त्यांनी उपटून नाही काढली बघा, हो ह्यांनी खोडून काढली. आणि ह्यावेळेस तो प्रयोग राहणार आहे हा. की आपण खोडून काढल्यानंतर त्याचा जो खोडवा येणार आहे हो. सर, त्याचं जर परत 1 लाख रुपये झाले ना, म्हणजे हा प्लॉट 60 दिवसात 2 लाख रुपये देऊ शकतो. का हो? 60 नाही, आता हा 20च दिवसात येणार दुसरा प्लॉट धरणार. अगदी बरोबर, हा, 10 दिवस कमी झाले ना. हा. परंतु सर अशी बी पहिला प्लॉट केवढा विकला? ह्याच्या अगोदरचा 1,05,000 रुपये. म्हणजे सर आताच तुम्ही जवळजवळ 2 लाख रुपये कमवले. हो. बरं, या तंत्रज्ञानाला एवढ्या 50 गुंठ्याला काय खर्च झाला सगळ्यासाठी वैदिकचा फक्त? वैदिकचा झाला असं 15-20 हजार रुपये. 15-20 कृषी अमृत 15 बॅग हा. आणि सॉइल चार्जर आणि फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर एकदा मारलं होतं त्या पहिल्या प्लॉटला. ह्या हा, हा, प्लॉटला हा. तर काहीच नाही. बर, ह्या प्लॉटला एनर्जी बुस्टर नाही, क्रॉप चार्जर नाही, फक्त सॉइल चार्जर. फक्त Soil soil. charger. फक्त गेल्या प्रश्न soil होत चालले सगळे. हा. सगळं गेल्या प्रश्नावर चाललंय. म्हणजे एक लक्षात घ्या सर, माती चांगली झाली ना हो तर पीक चांगलं व्हायला काही अडचण नाही. हो. आणि तुम्ही मित्रांनो खाली बघा, तुम्ही तिथं बी दाखवा त्यांना, ही अशी जर तुमचं पाणी जरी बघितलं सर तर क्षारण टीडी जास्त आहे. तसं हो, पाहिलं गेलं बघा ना तुम्ही बाटली बघा, आहे ना, आहे ना. हे पा तुमचं हो. मी ढेकळ दाखव शेतकरी मित्रांनो. बघा हा जो तुम्ही ढेकळ बघितला ना, याच्यावर सगळे क्षार आहेत बघा. हो. सर अशा क्षारयुक्त जमिनीला सुद्धा तुम्ही जर बघितलं सर, बघा आता मी दाखवतो, मी आता ढेकळ उचलला. अमृतजलचा मोठा वापर करतात ते. तुम्ही अमृतजल वापरता? अमृत जल आहे माझ्याकडे सर, सगळं. आता 4 बॅलर कालावलेले त्यांचे. लोकांचा जर ढेकूळ हातात घेतला ना सर माती, तर फुटत नाही. मी तुम्हाला सहज दाखवतो बरं का, ही माती आहे, मी सहज दाबली, इकडे बघा, हे पा हो. यस डायरेक्ट माती झाली. हो का हो सर? हो, हे का? लोकांचा ढेकूळ अहो शेणखत नाही तुटत. नाही तुटत. एकदम भुसभुशीत. मला दाखवा, इथं जागाच नाही. नाही, तुम्ही जर बघायला कुठंच गेला नाही, सर, कुठंच नाही. जवळून दाखवा बघा मॅडम, सगळे इकडून दाखवा, खाली मी दाखव सर, खाली दाखव, थोडस खाली दाखवा. बापरे काय प्लॉट आहे पा, हे पा पूर्ण झाकला. पूरा झाकलाय बघा. कुठं हा दाखवा plot जागा बघा. नाही उघडीची. बापरे, जमीनच नाही हा? कुठं ओपन. कुठंच नाही जमीन सर. ही साईडचं वरंब तेवढंच उघड येत नाही तर तुम्हाला बघाय कुठं मोकळं. याला फूड चार्जर काय फवारणी घेतली का? हो, एक घेतली होती फूड आता चार्जर ह्या प्लॉटला ना, याच्या अगोदर अगोदरच्या प्लॉटला घेतली. फ्रूट चार्जर, एनर्जी बुस्टर आणि क्रॉप चार्जर 1-1 लिटर. 1 लिटर गेले. हो. ओके, काय सांगाल जे शेतकरी आहेत आपले सगळे, तुमचा पेरूचा आणि याचा अनुभव पाहता तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा? एवढी चमक, एवढी ग्रोथ आणि एवढी सगळं म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात ह्या प्लॉट मध्ये वैशिष्ट्य काय वाटतं सर? म्हणजे तो आश्चर्यजनक आहे. त्याच प्लॉटवर परत प्लॉट येत नाही, तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. हो. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जे गवत आहे, ही जे कन्सेप्ट आहे सर, कन्सेप्टच बंद केली. म्हणजे गवताला एकदाच निंदणी करा, म्हणजे खुरपा, हो, हो. परत तुम्हाला खुरपायची गरज. नाही. तिसरी गोष्ट, तुमची मातीवर काम केलंय, हो. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही व्हरायटी काम करायची गरज पडली नाही. पहिली सगळी आमची तणपोशी रान होती. हा ना? मला भीती वाटायची, असं मला सांगायचे ना मित्र, हा. भाजीपाला नाही म्हणलं. पुढं म्हणलं 1 रुपये खर्च करायचा तर त्याला खुरपणीलाच तेवढे परत खर्च होतील. पण त्यांनी मला सांगितलं, या सरांनी मार्गदर्शन केलं, सॉइल चार्जर व्यवस्थित वापरलं
तर आपलं तण येत नाही. मेथी प्लॉट होता तिथं, हा मी 1 लिटर एका पंपाला मारले. काय बोलता? गोल घेतलं होतं त्याच्यावर हा, 5 हा, मिली हा, हा. आणि 1 लिटर सॉइल चार्जर एका पंपाला. तणच आलं नाही. मेथी ह्यांनीच काढली. सगळी ती मेथी सुद्धा आपण 95,000 रुपये दिली मी आता असं ऐकलोय आणि की खर्च झालता फक्त 22,000 रुपये त्याला फक्त फक्त. सर तुम्हाला असं वाटतं का की केमिकलमध्ये आणि वैदिकमध्ये ऍक्च्युली खर्चाचा डिफरन्स खूप मोठा आहे? म्हणजे केमिकलमध्ये खर्च खूप होतो, वैदिकमध्ये खर्च एकदम जेमतेम होतो. जेमतेम. बघा तुम्ही तो पण खर्च करताय, तो पोषणाव करताय. हो आपण सगळी काय सांगतोय वैदिकमध्ये की मित्रांनो ऑलरेडी खर्च कमी का होतो? पहिलं तुम्ही मातीव काम करा हो आणि खर्च जो बी करताय तो कशावर करा? मातीव करा. मातीवर. लोक कशावर खर्च करू राहिले? संरक्षण. संरक्षण. महिन्यात देव उठले, मला सांग एवढी फवारणी असते ना माझ्या हिशोबाने सर जवळजवळ महिन्यात 4 पावच्या दिवशी तरी फवारणी झालीच असते नाही, केमिकल. ह्याला 2च फवारण्या झाल्यात फक्त. ते पण काहीच. साध्या फवारण्या एकदम बरोबर. एकदम साध्या. आणि म्हणजे- निंदणी म्हणजे गबाळ काढण्याचं बी काम ह्यात अजिबात राहिलंच नाही. काहीच सेकंड नाही. प्लॉटला काहीच त्रास झाला नाही. काय सांगाल जे शेतकरी महाराष्ट्रातले तमाम आहेत सर? म्हणजे मी स्वतःच कोथिंबीरचा एक प्लॉट काढला होता, म्हणजे शूट घेतला होता. हो तो सुद्धा व्हिडिओ खूप गाजला हा. त्याच्यामध्ये. आणि असं वाटत असेल काही शेतकऱ्यांनी की बाबा नाही त्याच शेतकऱ्याकडे येतंय. नाही मित्रांनो, तुम्ही मी हा प्लॉट बघा सगळा, कोणत्याही शेतकऱ्याकडे जा, कोणतेही वातावरण असू द्या कोणते सर, क्वालिटी एकसारखी दिसते. एकसारखीच. बरोबर आहे का नाही? काय सांगाल अशा सगळ्या शेतकऱ्यांना? नाही तुम्ही- सिटी वैदिकवर लोकांनी वापरलं पाहिजे. हम्म. लोकांना चांगलं खायला घातलं पाहिजे, विष घातलं नाही पाहिजे. पैशाकडे बघितलं ना, थोडा खर्च लोकांना वाटतो खर्च होतं, पण मला तर वाटत नाही तो. कारण तुम्हाला उत्पन्न दिसतंय ना. हो, उत्पन्न. आपण 15,000 खर्च केले. अनुभवल्याशिवाय ह्यांचं एक म्हणणं हा. आहे, अनुभवल्याशिवाय आपल्याला कुठल्या गोष्टी कुठलंच नाही. अनुभवायला हा. नाही. बरोबर. त्यांचं म्हणणं एकच असतं, स्वतः प्रयोगशाळा- मेल्याशिवाय हा. स्वर्ग दिसणार दिसणार नाही. नाही. आता तुम्ही पडा ना त्याच्यामध्ये, हा. त्यावेळेस काय येणार आहे तुम्हाला? का हो सर? हो. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं? आहेत ना, गायकवाड सर आहेत, चितळे सर आहेत. ओके सर नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या. माझं नाव कपिल अरविंद शेतोळे. मी आपल्या दौंड तालुक्याचं पूर्ण मार्गदर्शनाखाली काम पाहतो सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं. तर माझं नाव चंद्रकांत गायकवाड. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीबद्दल मी आपल्या दौंड तालुक्यातलं काम बघतो आणि अशा प्रकारे सॉइल चार्जरमध्ये आपले प्लॉट 100% येऊ शकतात. फक्त शेतकऱ्यांनी तिथं प्रयत्न करण्याची गरज आहे. ओके, एक पाऊल वैदिककडे. यस, एक पाऊल वैदिकडे सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. नमस्ते. Thank you. थँक्यू. ओके.